काँग्रेसने ट्रॅप लावला आणि गद्दार बरोबर अडकले. कोण गद्दार आणि कोणता ट्रॅप, प्रकरण नेमकं काय, चला पाहूयात आजच्या आपल्या या व्हिडिओतून. विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झालाय. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. काँग्रेसचे 7 आमदार फुटल्याची माहिती आहे. या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले, विधान परिषदेत गद्दारी करणाऱ्या आमदारांची यादी हायकमांडकडे सादर केली जाणार आहे. गद्दारांवर कारवाई करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या बैठकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचे हायकमांडचे आदेश मिळाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केल्यानं शेकापच्या जयंत पाटलांचा पराभव झालाय. मागे चंद्रकांत हंडोरे यांच्या निवडणुकीवेळी देखील गद्दारी झाली होती. याच गद्दारांची ओळख पटवण्यासाठी काँग्रेसने लावलेल्या ट्रॅपमध्ये गद्दार बरोबर अडकलेत. काँग्रेसने मतदान करण्यासाठी 2 गट केले होते. 26 ते 27 आमदारांचा गट सातव यांना मतदान करणार होता, तर दुसऱ्या गटाला जयंत पाटलांना मतदान करण्यास सांगितलं होतं. त्यांना डमी पत्रिकेवर खुणा करण्यास सांगितलं होतं. काँग्रेसच्या चिंतन बैठकीत त्या गद्दारांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली. या गद्दार आमदारांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून फुटलेल्या आमदारांवर कारवाईसाठी हायकमांडला रिपोर्ट सादर झाल्याची माहितीही कळाली. विधान परिषदेमध्ये महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय झाला, तर महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचे 7 आमदार फुटलेत. डमी मतपत्रिकेद्वारे काँग्रेस गद्दार आमदारांचा शोध घेणार आहे. डमी पत्रिका देऊन त्यावर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा असा पसंतीक्रम द्यायचा होता. काँग्रेसने मतदान करताना आमदारांचे गट तयार केले होते. कोणत्या उमेदवाराला कोणता पसंतीक्रम द्यायचा हे सांगितलं होतं. ए नावाच्या आमदाराला 4थी पसंती दर्शवताना उजव्या कोपऱ्यात मार्क करायचं होतं, तर बी उमेदवाराला 3रा पसंतीक्रम देताना डाव्या कोपऱ्यात मार्क करायचं होतं. आमदारांच्या डमी मतपत्रिकेमध्ये याची नोंद करून ठेवण्यात आली होती. संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सतेज पाटील, अभिजित वंजारेंची निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. सूचना दिली त्यानुसार मतदान झालं का नाही हे पाहणं निवडणूक प्रतिनिधींचं काम होतं. त्यामुळे आता नेमकं काँग्रेस काय पावलं उचलतं आणि त्याचं राजकारणावर काय परिणाम होतील याची माहिती आपण घेतच राहू. तोपर्यंत अशाच राजकीय वर्तुळातील चर्चाच्या माहितीसाठी पाहत रहा पॉलिटिकल वजीर.